ज्ञानदेवांनी निर्जीव भिंत चालवून चांगदेवांच्या त्यांच्या शक्तीच्या त्यांच्या योगसामर्थ्याच्या गर्वाचा पुरता बिमोड केलेला होता. खरं तर चांगदेव आता वाघावरून उतरून ज्ञानदेवांच्या चरणाशी लीन झालेत आणि ज्ञानदेवांना म्हणू लागलेत की आता तुम्ही माझे गुरु, मी तुमच्यासोबत राहणार. ज्ञानदेव या 4 भावंडांच्या सोबत चांगदेवांना घेऊन आले. बघा, 1400 वर्षाची तपश्चर्या आणि ज्ञानदेव अगदी मुक्ताईत 12-13 वर्षाची पोरसौदा आणि त्यापेक्षा 1-2 वर्षाच्या फरकाने मोठी झालेली ही भावंड, या सगळ्यांच्याकडून चांगदेव ज्ञान मिळवू लागले. चांगदेवांना रोज एक अनुभव असा येऊ लागलाय ना की चांगदेवांच्या दृष्टीने अरे आपण 1400 वर्ष तपश्चर्या केली, काय केलं आपण, कशाचा अहंकार बाळगला, कुठल्या गोष्टीचा अहंकार बाळगला आपण, काय सिद्धी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत राहिलो, देव मिळावा यासाठी प्रयत्न करत राहिलो. आणि ही 2-4 भावंड तर अशी आहेत ना की वयाच्या 13 वर्षापासून ते पुढे 17-18 वर्षापर्यंत यांना किती सुखात आहेत. ही यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये, यांच्या आनंदात कुठे कमी दिसत नाहीये. अध्यात्म काय असतं तुम्हाला मी सांगतो. एक संदीप खरेची कविता आहे. आपण कवितांना कसं घेतो यावर बरंच अवलंबून आहे बरं का. म्हणजे चांगदेवांच्या मनामध्ये असलेले भाव संदीप खरेच्या कवितेमध्ये पुरेपूर उतरतात. म्हणजे मला ती कविता आणि चांगदेवांच्या मनातले प्रश्न सारखे वाटू लागतात. कविता फार छान आहे. मी 1000 चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो. माझ्या मनात 1000 चिंता आहेत. काय होईल, सिद्धी मिळतील, देव प्राप्त होईल, आत्मिक समाधान मिळेल. मी या सगळ्या चिंतांना घेऊन हजारो वर्ष जगत आलोय, 1400 वर्ष जगत आलोय. पण मला ज्यासाठी इतकी तपश्चर्या करावी लागते आणि मिळत नाहीये ते या 20 वर्षाच्या आत सगळ्यांचं आयुष्य असलेल्या पोरांना सहजपणे मिळून जात आहे. म्हणजे मी स्वतःच्या सिद्धीसाठी किती प्रयत्न केलेत. मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी, त्याच कवितेत दिवळ, मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकी परी स्वच्छंदी. जुनाट दार जसं चालू बंद करताना कर 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 आवाज करताना, तसा मी सतत स्वतःला बंदिस्त करून घेतलंय भक्तीच्या नावाखाली. पण ती खिडकी आहे, छोटी आहे, सताड उघडी आहे आणि त्यात तो स्वच्छंदी आयुष्य जगतायत ही 4 पोरं. अहो, ज्यांना सुख, मला 1400 वर्षाच्या तपश्चर्येने जे समाधान मिळालं नाही, ज्या सुखाची प्राप्ती झाली नाही, ती मी यांच्याकडे सहजपणे बघतोय. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो. काय केलं ज्ञानदेवानी? हेच तर केलंय. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची, त्यांच्या झालेल्या उपेक्षांना छान नक्षी मांडली होती त्यांनी. त्याचं अवडंबर करत बसले नाहीत, दुःख करत बसले नाहीत. मुक्ते, भांड नाहीये ना, मग मांडे भाजायचे आहेत ना तुला, भाज माझ्या पाठीवर. मांडे भाजण्याचं भांड घेऊ दिलं नाही म्हणून विसोबावर राग धरला नाही ज्ञानदेवांनी. आपल्या पाठीचं भांड केलं आणि त्यावर आपल्या बहिणीला मांडे भाजायला लावले. पैठणच्या धर्मसभेत शुद्धीपत्र देणार नाही म्हणून उपेक्षा करणाऱ्या धर्मपंडितांच्या समोर ते तुम्ही आमची उपेक्षा का करताय म्हणत बसले नाहीत. ज्ञाना नावाच्या रेड्याच्या पाठीवर मारलेल्या चापकाच्या फटकाराचे व्रण ज्ञानदेवांच्या पाठीवर उमटले. ज्ञानदेवांनी जी जी वाक्य उच्चारली ती रेड्यानं वधून दाखवली. आणि जेव्हा या चमत्कारानंतर त्या विद्वत सभेतले पंडित शुद्धीपत्र घेऊन ज्ञानदेवांच्याकडे आले, तेव्हा जे धर्मसंमत आहे ते करावं, धर्म विरोध करेल त्या गोष्टी करू नयेत, आम्हाला शुद्धीपत्र नको असं स्पष्टपणे सांगून टाकलं. पण त्याच्या आधी
शुद्धीपत्र मागण्यासाठी जायला हवं, जे जगासाठी उपयुक्त योग्य आहे ते करायला हवं, हे ज्ञानदेव म्हणाले होते. मी तेच विचार करत होते चांगदेव. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो. मी चिडून आलो, वाघ घेऊन आलो, मी त्या नागाचा चाबूक केला, ज्ञानदेवांना भेटायला आलो, आणि तो त्याच उपेक्षांची नक्षी मांडून बसतो. एक सुरेख सुबक नक्षी त्यांनी करून ठेवली आहे. मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो. मी बिजागरीशी जीव गंजवित बसतो, तो लंघून चौकट पार निघाया बघतो. मी इथेच आपला बिजागरीशी खेळत बसलोय आणि तो या सुखाच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या मर्यादा पार करून निघून गेलाय. चांगदेवांच्या मनामध्ये हेच विचार येत आहेत. म्हणून मी तुम्हाला संदीप खरेंची कविता सांगितली. तुम्ही म्हणाल की अध्यात्म आणि संदीप खरेच्या कवितेचा काय संबंध. आपण आपला त्यात तो संबंध जोडायचा असतो. माझं तर मत आहे, प्रत्येक प्रेमगीत देवासाठीच गायलंय असं समजून जर आपण ऐकलं ना, तर तुम्हाला ते भक्तिगीत वाटू लागतं. म्हणजे अगदी मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, हे गाणं देवासाठी म्हणून बघा बरं, काय वाटतं. त्याला आपला जरा जवळचा दिलरुबा करून बघा बरं, काय वाटतं. छान वाटतं ते आपल्याला. ते देवासाठीच म्हटलं पाहिजे. म्हणजे त्यातही अध्यात्म आपण शोधू शकतो. आपल्याला सवय लागली आहे चिडचिड करण्याची, रागराग करण्याची. आपल्याला सवय लागली आहे उगाचच आपल्यावर अन्याय झाला म्हणून त्याचं प्रदर्शन मांडण्याची. चांगदेव हाच विचार करू लागलेत की ज्ञानदेव इतके सुखी कसे, काय झालाय. आणि याच विचारात गर्क होऊन या चार भावंडांच्या सुखाचा मार्ग शोधत, त्याचा विचार करत चांगदेव ज्ञानदेवांना भेटण्यासाठी त्यांच्या झोपडीत जातात. आता सरळ उघडलं दार या आणि आत गेले. आत गेल्यावर एक सकाळची वेळ होती आणि चांगदेवांच्या दृष्टीस एक विलक्षण गोष्ट पडली. काय? 13 वर्षाची मुक्ताई त्या झोपडीतल्या न्हाणीघरात न्हात होती. आपल्या डोक्यावरून पाणी घेऊन अंघोळ करत होती. चांगदेव आपल्या विचारात गर्क होते आणि ते आत गेले. त्याने बघितलं की मुक्ता न्हाते आहे. पटकन थांबले. आपण काहीतरी चूक केली असं त्यांना वाटलं आणि ते परत फिरू लागले क्षमा मागून. आणि तेवढ्यात मुक्ताईचे 2 शब्द त्यांच्या कानावरती आले, मेला निगुऱ्या. आता हा मेला निगुऱ्या हा शब्द चांगदेवांच्या कानात तप्त लावा ओतल्याप्रमाणे झाला. आपण काय चूक केली. ती छोटी मुलगी न्हात असताना आपण अचानक आत गेलो, दिसलंच नाही. सर्व आवरल्यावर मुक्ताईचं चांगदेव आत आले आणि म्हणाले, क्षमा असावी, कळलं नाही मला, लक्षात नाही आलं माझ्या, आणि मी चुकून आत आलो. आणि आपण जे बोललात ते योग्यच बोललात मला, मी मेल्या निगुऱ्या या प्रकारातलाच आहे की. मुक्ताईनं स्मित करत सांगितलं, बाळ रे बाळ, तू 14 वर्षाचं बाळ, तू आत आलास म्हणून मेल्या निगुऱ्या नाही म्हणाले मी. मग काय म्हणाला ताई? आई. 13 वर्षाच्या पोरीला चांगदेव आई म्हणतायत. काय म्हणताय आई? अरे अजूनही या देहबंधनात अडकलास, 1400 वर्ष जगलास, तरीही तुला अजून त्या आवरण घातलेल्या किंवा अनावृत्त देह याच्याविषयीचे भाव मनात आहेत. या सृष्टीला कुठे आवरण असतं रे? त्याचा विचार तुझ्या मनात येतो नाही ना? मग आत्ताच हा विचार तुझ्या मनात कसा आला? 13 वर्षाची मुक्ताई चांगदेवांना या जगातल्या आवरण आणि अनावृत्त गोष्टीचं ज्ञान देत होते. चांगदेव ओशाळले आणि 13 वर्षाच्या बालिकेचे पाय धरून क्षमा मागू लागले. म्हणाले, नाही कळलं मला. त्या विश्वमाऊलीच्या पावलांवर चांगदेवानी लोटांगणच घातलं होतं. त्या लोटांगणादरम्यानच ज्ञानदेव तिथे आले. काय झालं ग मुक्ते? आणि हे चांगदेव का तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत? दादा, त्यांना ज्ञान सांगत होते, वागायचं कसं सांगत होते, आणि मुक्ताईने घडला प्रसंग सांगितला. ज्ञानदेवानी स्मित करून म्हटलं, चांगदेवा, अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या राहिल्या.
त्या घ्याव्या लागतील, समजाव्या लागतील, जग कळावं लागेल. तेव्हा चांगदेवाने सांगितलं, गुरुवर्य, आता आपणच माझे गुरु व्हा. ज्ञानदेव म्हणाले, गुरु मी तर होईलच, पण तुम्हाला ज्ञान द्यायचं काम खरं मुक्ताई करणार आहे, तीच तुमची गुरु होईल. मग द्या मला, आता लगेच ज्ञान द्या. मुक्ताई म्हणाली, इतका उतावीळ होऊन जमत नसतं ज्ञानासाठी. उद्याच्या सकाळी तुला तुझ्या उद्धाराचा मंत्र, ज्ञानाचा मंत्र मिळून जाईल. पण ज्ञानदेवांनी एक अट टाकली आहे. ते म्हणाले, हे ज्ञान मिळवायचं असेल तर एक मोठी अट आहे. ती अट कोणती, ती कशी पूर्ण केली जाते, हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमस्कार.